हरिओम. श्रीकृष्णाच्या नावाचं स्मरण करीत असताना, त्याच्या निरनिराळ्या लीला बघत असताना त्याचे 9 रासांपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आणि आज आपण एका अशा रासाचा आनंद लुटणार आहोत. तो रास आहे कर्मरास. आपण बघितलं की श्रीकृष्णाच्या संपूर्ण चरित्रामध्ये, मानवीय चरित्रामध्ये, पूर्वमानवी आणि उत्तर मानवी चरित्रामध्ये सुद्धा श्रीकृष्णाच्या प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक कुकृतीमध्ये हा ज्ञानरास, हा भक्तिरास कसा सुंदरपणे गुंफला गेला होता. पण ज्ञानरास आणि भक्तिरास, ज्ञान आणि भक्ती दोन्ही कर्म आहेत. आपण जन्माला येतो आणि आपण मृत्यू पावतो. ह्या 2 घटना सोडून त्यामध्ये घडलेली प्रत्येक घटना ही माझं कर्म असतं. कधी ती पूर्वजन्मित जन्माच्या कर्माचं प्रारब्ध म्हणून उभी राहते, पूर्वसंचित म्हणून, किंवा ह्या जन्माचं संचित म्हणून, किंवा माझी इच्छा म्हणून, किंवा माझी शिकवण म्हणून, मी जे शिकलो म्हणून. आणि भविष्यामध्ये मला काहीतरी हवं असतं म्हणून मी काहीतरी करत असतो. म्हणजे माझं जे कर्म आहे त्या 3ही कालांनी बंद करून घेतलेलं असतं. परंतु श्रीकृष्ण हा एक अवतार असा झाला, ज्या अवतारामध्ये श्रीकृष्णाने केलेलं प्रत्येक कर्म हे अत्यंत अलिप्ततेने त्याने केलेलं. जितका तो आपल्या भक्तांच्या प्रेमामध्ये डुबून जातो, तितकाच तो भक्तांपासून पूर्णपणे अलिप्तही असतो. आणि तो पूर्णपणे अलिप्त असतो म्हणूनच तो पूर्णपणे प्रेम करू शकतो. जेव्हा अलिप्त न राहता प्रेम केलं जातं तेव्हा त्याच्यात आंधळेपणा येतो, त्यात पक्षपात होऊ शकतो, त्यातला उचितपणा जातो आणि योग्यपणा येतो. परंतु श्रीकृष्णाच्या प्रत्येक कर्मामध्ये, मग ते ज्ञानरास असो, भक्तिरास असो, गोपरास असो, गोपीरास असो, प्रत्येक रासाच्या प्रत्येक पदन्यासामध्ये जाणवतो की श्रीकृष्णाची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट, पूर्ण अभिव्यक्ती, त्याचबरोबर त्याची पूर्ण अलिप्तता. तो कशातच गुंतून पडत नाही. तो भक्त लांछन आहे, वत्स लांछन आहे. आपल्या भक्तांच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं प्रेम असतं. पण हे प्रेम करीत असताना सुद्धा तो पूर्णपणे वेगळा असतो, पूर्णपणे अलिप्त असतो. आणि म्हणूनच तो पूर्णावतार असतो. तो जसा भक्तांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडलेला आहे, त्याचप्रमाणे तो भक्तांपासून पूर्णपणे अलिप्त सुद्धा आहे. हेच त्याचं पूर्णत्व आहे. ओम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते, हे जे आपण ऐकतो, वाचतो, त्याचा खरा अर्थ आपल्या श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आढळतो की पूर्णपणे प्रेम करून सुद्धा पूर्णपणे कोरडा, पूर्णपणे खोटं बोलून सुद्धा कायम सत्य बोलणार, कायम धर्माची कास धरून सुद्धा शेवटी त्याच्या आयुष्यामध्ये अनेक पक्षपात त्याने केलेले आपण बघतो. कारण तो पूर्ण आहे म्हणून. ह्याचा अर्थ असं नाही की त्याने स्वातंत्र्य घेतलं आणि काहीही करायचा प्रयत्न केला, मुळीच नाही. त्यांनी जे जे केलं ते धर्माच्या, सत्य धर्माच्या स्थापनेसाठी केलं. कुठल्याही कर्मकांडामध्ये अडकून न पडता फक्त केवळ प्युअर भक्ती, शुद्ध भक्तीचा प्रसार त्याने केला, शुद्ध ज्ञानाचा प्रसार त्याने केला, शुद्ध कर्माचा प्रसार त्याने केला. सर्व गोप आणि गोपी गोवर्धनाची पूजा करण्याच्या ऐवजी इंद्राची पूजा करत होते. इंद्राच्या पूजेच्या कर्मकांडामध्ये जराही चूक होणार नाही याची काळजी घेत होते. पण त्या कर्मकांडात गुंतलेले ह्या गोप आणि गोपींना ह्या कर्मकांडातून अत्यंत हळुवार हाताने बाहेर काढून त्यांना खऱ्या कर्माची, कर्मकांडाची नव्हे तर खऱ्या कर्माची जाणीव करून दिली, खऱ्या उपासनेची जाणीव करून दिली, खऱ्या भक्तीची जाणीव करून दिली. आज आपण सुद्धा बघतो, डाव्या हाताने लावू गंध की उजव्या हाताने लावू, मी दुर्वा वाहू की तुळशी वाहू, मी बेल वाहू की अमुक वाहू, मी ही गोष्ट करू की ती गोष्ट करू, ह्या गोष्टीत काहीच अर्थ नाही. लक्ष ठेवा, ह्याचा अर्थ ह्या गोष्टी त्याच ज्या आहेत ते टाकून द्यायचे तसे मुळीच नाही. त्यांच्या मागे काही अर्थ असेल आणि आहेच. पण तरी फक्त ह्या बाह्य कर्मकांडांना महत्त्व देऊन आंतरिक भक्तीची, आंतरिक शक्तीची कधीच उपेक्षा होऊ नये. आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये अगदी प्रत्येक घटनेमध्ये महत्त्व दिलं गेलं ते आंतरिक शुद्धतेला. ह्याचा अर्थ बाहेरची शुद्धता आवश्यक नाही का? नाही, आवश्यक आहे. शरीर स्वच्छ राखणं आवश्यक आहे, नित्याने आंघोळ करणं आवश्यक आहे, घर झाडणं आवश्यक आहे.
पण मी माझं घर झाडताना दुसऱ्याच्या दारात तर कचरा टाकत नाही ना. मी माझं आंघोळ केलेलं पाणी दुसऱ्याच्या दारात सांडपाणी म्हणून जात नाही आहे ना, हे बघितलं गेलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच बाह्यशुद्धी बरोबरच आंतरशुद्धी नसेल तर बाह्यशुद्धीला काही अर्थ उरत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट श्रीकृष्णाने ठाई ठाई आपल्या भक्तांना जाणीव होईल इतक्या सुंदर आणि स्पष्ट रीतीने सांगितलेले. लहानपणी ह्या लहान गोपका बालकांबरोबर खेळत असताना सुद्धा त्यांच्याबरोबर खेळण्याची जी क्रीडा आहे ती क्रीडा पूर्णत्वाने त्याने उपभोगली. त्या मुलांच्या बरोबर मूल होऊन खेळताना ह्या पूर्णावताराने कुठेही काही कमी ठेवला नाही. पण त्याचबरोबर तोच बालभाव त्याने कालियाचं मर्दन करताना ठेवला नाही. कालिया आलाय म्हटल्यानंतर त्याने बालरूप धारण करून फक्त मी आता लांब राहीन, सगळ्यांना गिळतील तर गिळू दे अशी भावना कुठेही धारण केली नाही. पूर्ण बालरूपामध्येच राहून आपण पुढे वाचतो का कृष्णाने अजस्त्र रूप धारण केलं लहानपणी आणि त्या कालियाचा नाश केला नाही. बालरूपामध्ये बालक्रीडा करता करताच ह्या लहान मुलाप्रमाणे त्याची मुष्टी युद्ध करून त्याला मारून त्याच्या डोक्यावर नर्तन केलेलं आहे. हा नाच आपण पिक्चरमध्ये बघतो, चित्रपटामध्ये बघतो, सिरियल्समध्ये बघतो. पण हा कालियाच्या मस्तकावर त्याने केलेला रास, हा नृत्य प्रकार जो आहे, हे नृत्य हे शंकराच्या तांडव नृत्यापेक्षाही कराल नृत्य आहे. मी मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की त्याचा कराल पदन्यास तर कालियाच्या म्हणजे प्रत्यक्ष कलिकाळाच्या डोक्यावरती, यमुना नदी ही काल नदी आहे, त्या काल नदीतही असलेल्या ह्या विषारी सापाच्या मस्तकावरती केलेला हा नृत्य प्रसार, हा नृत्याचा पदन्यास हा एका कराल न्यासाचं पहिलं पाऊल होतं. की मी जरी बालभावामध्ये असलो, मी बालभावाने तुमच्याबरोबर खेळत असलो तरी माझ्या कराल रूपाची सुद्धा तुम्हाला जाणीव असलीच पाहिजे. सर्व भक्तांना कृष्णाने सदैव जाणीव करून दिली की मी जेवढा प्रेमळ आहे, मी जेवढा तुमच्या भक्तीने भुलून जातो, तेवढाच जो कोणी वाईट आहे, जो कोणी दुष्ट आहे आणि जो कोणी असुर आहे त्याच्या नाशासाठी माझं हेच लहान असलेलं पाऊल किती प्रचंड मोठी ताकद घेऊन काल नदीच्या मध्ये हर्षाने वावरणाऱ्या ह्या कार्याचा नाश करू शकतो. आणि परत ज्या क्षणी तो नाश होतो त्याच क्षणी परत ही कराल मुद्रा सोडून देऊन हा श्रीकृष्ण अगदी अलिप्तपणे परत आपल्या आईच्या गळ्यात पडतो. आई गं, मला खूप भीती वाटली होती, तू कुठे होतीस? यशोदा मैयेला भरून येतो. बघा, एका क्षणामध्ये आपल्या पूर्णावतारी अच्युत पदाचा पूर्णपणे विसर पाडून सगळ्यांना तो परत यशोदा माईच्या कुशी शिरतो. आई तू कुठे होतीस ग? हे पूर्णत्व आहे, हे कर्म आहे, हा कर्मरास आहे. त्याचं माझं जे कर्म आहे ह्या क्षणात ते मी केलं, हा त्याचा भाव सर्वश्रेष्ठ आहे. की बालभावाने गोपींबरोबर गोपांबरोबर खेळत असताना सुद्धा कुठेही बाळबोधपणा ह्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी आवश्यक आहे ते आवश्यक कर्म अगदी परिपूर्णतेने करून त्याने सगळ्यांना दाखवून दिले की मी माझ्या कर्माला कुठेही चुकलेलो नाही. मी बालभाव धारण केला असला तरी देखील ह्या बालभावाच्या सुद्धा कराल स्वरूपाची जाणीव सर्वसाक्षीपणाने मी दिलेली आहे. त्यानंतर आपण बघतो की ज्या क्षणी हा कृष्ण मथुरेला जायला निघतो, बरोबर त्याचा दाऊ आहे, त्याचा मोठा भाऊ आहे बलराम आहे. स्वतःच्या ताकदीची पूर्णपणे जाणीव या दोन्ही भावंडांना आहे. पण जेव्हा या गोपी रडायला लागतात, यशोदा म्हणजे मी येऊ का रे तुझ्याबरोबर? हा तिला काय उत्तर देतो? हे माते, तू काळजी कशाला करतेस? माझ्याबरोबर माझा दाऊ आहे ना. लक्षात ठेवा, सर्व चराचर विश्वाला निर्माण करणारा, स्थिती करणारा आणि त्याचा लय करणारा हा महान परमात्मा, हा पूर्ण ब्रह्मावतार काय सांगतो? आई माझ्याबरोबर माझा मोठा भाऊ आहे. आपण धारण केलेल्या अवतारामध्ये आपला असलेला मोठा भाऊ, त्याच्याबद्दल असलेली नितांत श्रद्धा, नितांत प्रेम आणि माझं कर्म ह्या क्षणाला लहान भावाचंच आहे, मोठ्या भावाचं नाही. आणि मोठा भाऊ म्हणूनच माझ्यावर उपकार करणार आहे, माझं संरक्षण करणार आहे, ह्याची जाणीव तो स्पष्टपणे आपल्या स्वतःच्या मातेला करून देतो. ही जाणीव किती श्रेष्ठ आहे बघा. आपण एक उदाहरण घेऊया की एक वडील पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांचा मुलगा, तुझा वडील असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहे आणि त्यांचा मुलगा जर कमिशनर ऑफ पोलीस झाला तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते वडील आपल्या मुलाला सॅल्यूट मारणार आहे, योग्य. पण घरी आल्यानंतर त्या मुलाने आपल्या वडिलांचे चरण धरायचेच आहे, ही गोष्ट तेवढीच योग्य. पोलीस स्टेशनमधला पोलीस ऑफिसर घरात येऊ नये आणि घरातला बाप पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये. त्याच दृष्टीने या महान परब्रह्माने आपल्याच अंशाचा शेषावतार असलेल्या शेषाला, बलरामाला जेव्हा मोठा बंधू म्हणून धारण केलं तर तो कायम त्याच्या वचनात राहिलेला आहे. लक्षात ठेवा, ही त्याची कर्मप्रियता. की लहान बंधू म्हणून माझं जे कर्म आहे
ते मी विहितपणे आणि निहितपणे पार पाडीन हे मी सर्व जगाला दाखवून देईन. आज आपल्यामध्ये हे होतं का याचा आपण प्रत्येकाने विचार केला. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण आईवडिलांशी कसेही वागतो. वेळप्रसंगी आईवडिलांना आपण चावतो, लाच मारतो, शिवाय देतो, काही करतो, ओरडतो. पण 4-5 वर्षाचे बालक काही बोललं तर आईवडील जास्त 2 थापट्या मारत सोडून देतात. हेच आईवडील जेव्हा माझ्या 80 वर्षाचे वृद्ध होतात आणि त्याच लहान बाळासारखे वागायला लागतात, तेव्हा माझी वागणूक कशी असली काय? तेव्हा मी का विसरून जाऊ शकत नाही? माझे आईवडील जसे माझ्या लहानपणी विसरून गेले असेल, मी काही बोललो असेल. लहान बाळ बऱ्याच वेळा बाबांना सांगतं, बाबा लाड करत असतात, बाबा आई बदलून दुसरी आण. त्या मुलाचं असं भाव असतं का नाही? तेव्हा ती आई लक्षात ठेवते का, हा मुलगा माझ्याशी असं बोलला होता माझ्या नवऱ्याला, आणि लक्षात ठेवते. पण जेव्हा आई एखादं वाक्य बोलते, वडील एखादं वाक्य बोलतात, ते वाक्य मात्र मग पुढच्या आयुष्यात का लक्षात ठेवलं जातं? कारण आपलं स्वतःचं, माझ्या स्वतःच्या कर्माशी असलेलं नातं मी तोडून बसतो. म्हणून जेव्हा माझं विहित कर्म काय आहे ह्याचा मी विचार करतो, की ज्या क्षणी माझ्या वडिलांची 60 वर्ष पूर्ण झाली, माझ्या आईची 60 वर्ष पूर्ण झाली, मनुस्मृतीनुसार ती माझी मुलं झाली, हे माझं कर्म मी विसरतो. सर्व भारतवर्षाने आज मनु ऋषीला अत्यंत वाईट ऋषी ठरवलेलं. त्या दिवशीच काही मंडळी बसली होती, मी त्यांना मनुस्मृती दाखवली. तो जे 4 वर्णाश्रमांबद्दल बोलतो आहे, ज्या शूद्रत्वाबद्दल बोलतो आहे, ते शूद्रत्व आणि आमच्या मनात असले शूद्रत्व ह्यामध्ये खूप फरक आहे. कारण मनूची बांधिलकी कर्माशी आहे. आपण मनू हे परमेश्वराचं नाव आहे हे बघितलं, ह्या नावाच्या कर्माचं, ह्या रूपाच्या कर्माचं अवगाहन आपण केलं तेव्हा बघितलं की हा मनू ह्या संपूर्ण प्रत्येक चौकडीच्या युगाचा धारण करता. धारण करणारा तो धर्म म्हणजे मनू हा धर्म आहे, आणि कुठेही अधर्म कधीही सांगितलेलं नाही. आणि ह्या मनूचा धर्म सर्वश्रेष्ठ म्हणून मी पाळतो हे वचन ह्याच भगवान श्रीकृष्णाने भागवत महापुराणात दिलेलं आहे. म्हणून ते कधी अनुचित किंवा खोटं असू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण नानाविध कर्म करतो, ते कर्म विहित कर्म आहे की अनविहित कर्म आहे, योग्य आहे की चुकीचं आहे, मला प्रत्येकाला माहिती असतं. पण जेव्हा कधी मी माणूस आहे, मला कळत नाही हे कर्म चुकीचं आहे की बरोबर आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, तर पहिल्यांदा मी माझ्याकडे आत वळून बघायला पाहिजे की काय चुकतंय, कोणाचं चुकतंय आणि कसं चुकतंय. आपल्या कर्माच्या यशामध्ये नेहमी आड येत असते ती एकच गोष्ट म्हणजे आपला आंधळेपणा. आणि आपण आंधळे कधी बनतो तर मागच्याच मी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा आपण धृतराष्ट्र बनतो तेव्हा, जेव्हा आपण आपल्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधून घेतो तेव्हा, की मी म्हणतो तेच खरं, मलाच सगळं कळतं आणि बाकीचे करतं ते सगळं चूक आहे, ही वृत्ती जेव्हा मी धारण करतो तेव्हा मी धृतराष्ट्र झालेला असतो. पण आपण मागच्या वेळेस बघितलं की संपूर्ण गीतेमध्ये धृतराष्ट्राच्या तोंडी फक्त एकच श्लोक आहे, ज्याला स्वतः वेदमूर्ती वेदव्यासानी सजीव दृष्टी दिली, संचार दृष्टी दिली, पण त्यातलं प्रत्येक दर्शन धृतराष्ट्राला घडवत गेलं. हा महान ग्रंथ पहिल्यांदा ऐकायचं भाग्य ज्याला मिळालं, त्या धृतराष्ट्रात दुसरी कुठलीही शंका येत नाही. एवढा तो पुत्रप्रेमाने स्वतःच्या अहंकाराने आंधळा झालेला आहे. आम्ही प्रत्येकजण असेच आंधळे झालेलो असतो. पण म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याकडे धृतराष्ट्र जागा होतो तेव्हाच महाभारत घडतं. आणि म्हणून आपल्या डोळ्यावर आपणच बांधलेली पट्टी, धृतराष्ट्र निदान जन्माने तरी आंधळा होता, आपण कर्माने आंधळे झालेलो असतो. आणि म्हणूनच ह्याच प्रत्यक्ष भगवंताने उद्धवाला भागवतामध्ये सांगितलं की हे उद्धवा, हे भागवत मी तुला सांगतो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तू तुझ्या डोळ्यावर पट्टी कधीच बांधली नाहीस आणि तुझ्या डोळ्याने बाहेरचं जग कधी बघितलंच नाही. तुझ्या डोळ्याने कायम तुझ्या अंतरंगात बसलेल्या मलाच बघितलं, आणि म्हणूनच हा सर्वश्रेष्ठ उपदेश मी फक्त तुलाच करते उद्धवा. किती महान गोष्ट आहे बघा. आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघितलं की आपण 18 पुराणांची रचना केली म्हणजे 18 पुराणांची नारळाची रचना केली. त्याच्यावरती आपण दशमहाविद्या, ज्या सर्वश्रेष्ठ विद्या ज्या जगातल्या, त्यांची मांडणी केली. त्याच्यावरती आपण शास्त्र ठेवली, त्याच्यावरती 4 वेद, आणि सर्वाच्या वरती आपण भागवत महाग्रंथ ठेवला. हा जो एवढा मोठा प्रसिद्ध असलेला, सर्वात मोठी महत्ता पावलेला जो भागवत ग्रंथ आहे, ह्या भागवत ग्रंथाची जी उद्गीत गान आहे, जी स्पष्टता आहे, जी व्यक्तता आहे, ती श्रीकृष्णाने केली ह्या आपल्या भक्तश्रेष्ठ उद्धवाकडे. आणि ती का केली त्याचं एक्सप्लेनेशनही ह्या श्रीकृष्ण स्वतःच देतोय की हे उद्धवा माझ्या लाडक्या, की मी हे सगळं तुला सांगतोय कारण तू स्वतःच्या डोळ्यावर कधी पट्टी बांधली नाहीस, डोळे उघडे ठेवलेस पण बाहेरचं जग कधी बघत बसला नाहीस, तर अंतरंगात बसलेल्या मला न्याहाळत राहिलास. आणि म्हणूनच मी तुला हे सर्वश्रेष्ठ ज्ञान, हे सर्वश्रेष्ठ उपदेश मी फक्त तुलाच करतो. आणि ज्या क्षणी भागवताचा उपदेश संपतो त्याच क्षणी श्रीकृष्ण आपल्या पायामध्ये
तो बाण मारून घेतो आणि श्रीकृष्ण हा देह सोडून जातो. ह्याही ठिकाणी कृष्ण कर्मबद्ध आहे. त्याने हे ज्ञान दिलं, ही भक्तीची पूर्णपणे संकल्पना त्याने सिद्ध केली. ती कोणाकडे? तर उद्धवाकडे. हा उद्धव कोण आहे? श्रीकृष्णाचा सख्खा चुलत भाऊ आहे. माझ्याकडे पार्शलिटी नाही आहे. अर्जुन सुद्धा त्याचा बघितलं तर आत्तेभाऊच आहे, म्हणून त्याला तो जवळचा नाही आहे. जसे बाकीचेही त्याचे आत्तेभाऊच आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्जुन, गुडाकेश अर्जुन ज्याप्रमाणे पूर्णपणे सर्व धर्मान परित्यज्य त्वमेव शरणम, की फक्त तुझ्या पायाची शरण आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे भगवंताचं वाक्य. आणि सर्व धर्मान परित्यज्य त्वमेकम शरणम, हे फक्त एकटा अर्जुनच बोलू शकतो. कुठल्याही श्रीकृष्णाच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न न विचारता, कुठल्याही गोष्टीबद्दल शंका न घेता निशंक मनाने अर्जुनाने भक्ती केली. आणि कुठल्याही प्रसंग आल्यानंतर तू हे असं का केलं श्रीकृष्णा, हा प्रश्न कधीही त्याने विचारला नाही. आणि इथेच जाणीव येते की अर्जुनापेक्षाही श्रीकृष्णाच्या कर्मप्रियतेची, श्रीकृष्णाच्या कर्मरासाची, की ज्या क्षणी श्रीकृष्ण भगवंतांनी ही अवगाहन केलं, ही आज्ञा केली की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, त्याच क्षणी ते कर्माने बद्ध झाले अर्जुनाबरोबर. की ज्या क्षणी त्याने अर्जुनाला सांगितलं की सर्व धर्म सोडून मला शरण ये, त्याच क्षणी त्याचा शरणांगत भाव श्रीकृष्णाने पूर्णपणे स्वीकारलाय. ही महत्वाची गोष्ट आहे. इकडेही ते कर्माने बद्ध आहे. आणि उद्धवाला, की ज्याला हे सांगायची वेळच आली नाही की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, त्याला त्याच्याही पेक्षा पुढच्या पायऱ्या त्याने बसवला आणि कायमचा अजरामर करून टाकला. भागवताला आणि त्यातल्या एकादश स्कंधाला उद्धव गीता म्हटलं जातं, उद्धव गान म्हटलं जातं. लोकांना आश्चर्य वाटतं की ह्याला उद्धव गीता, उद्धव गान का म्हणतात? म्हणजे उद्धव काहीच बोललेलं नाही. उद्धव फक्त काही ठिकाणी काही बोलतोय. एखादा चुकून माकून प्रश्न विचारतो की मला हे कळत नाही म्हणून विचारतो, पण तरी याला आपण उद्धव गीता का म्हणतो, उद्धव गान का म्हणतो? कारण तीच गोष्ट आहे, करून सवरून नामा निराळा. श्रीकृष्ण भगवंताने शेवटी काय सांगितलं की हे उद्धवा, हे जे मी काही बोलतो आहे ते तुझ्या भक्तीमुळे माझं हृदय स्त्रवत आहे, त्यातून ही ध्वनिकंपन निघत आहेत. हा आहत ध्वनी नाही आहे, तर हा अनाहत ध्वनी आहे. हा माझ्या मुखातून निघणारा वैखरी वाणीचा आदेश नाही आहे, हा मध्यमेचा नाही आहे, हा पश्चंतीचा नाही आहे, तर तुझ्या भक्तीमुळे प्रफुल्लित झालेल्या परावाणीचे उद्गार आहेत. आणि म्हणून उद्धवा, हे गान तुझं आहे, माझं नाही. बघा किती सुंदर भाव. कर्मन्यासाची, कर्मरासाची किती सुंदर पावलं केलं श्रीकृष्ण. हे माझ्या लाडक्या भक्ता, हे जे मी काही सगळं काही सांगितलं असं तुला वाटतंय ते मी खरंच सांगितलेलं नाही आहे. तर तू तुझ्या श्रेष्ठ भक्तीमुळे जी परावाणी सिद्ध करून घेतलीस ती परावाणीच बोलते आहे. मी फक्त एक साक्षी मात्र आहे. ही साक्षी मात्रता ही पूर्ण कर्मपात्रता आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघतो श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये, की श्रीकृष्णाला जेव्हा रुक्मिणीचं पत्र येतं की माझ्या आईवडिलांनी माझा विवाह अमुक अमुक राजाशी ठरवलेला आहे आणि हे भगवंता, मी फक्त तुझीच आहे आणि मला तुझंच राहायचं आहे. ज्या क्षणी एक तो वृद्ध ब्राह्मण थकल्या भागल्या अवस्थेत ते पत्र घेऊन येतो, त्या श्रीकृष्ण भगवंत पहिल्यांदा काय म्हणतात, हे भूदेव, तुम्ही खूप दमून आला, पत्र मजला अगोदर देण्या अगोदर तुम्ही विश्राम करा, तुम्ही जलपान करा. दासांना आज्ञा करतो की ह्यांचे पाय धुवा, कारण खूप चालून आला आहे, हा झोपलेला नाही आहे, ह्याने निद्रानाशही केलेला आहे. ह्याला सौम्य मृदू असं जेवण द्या, ह्याला फलाहार द्या, आणि मग हे ब्राह्मणा, मग मी तुझं सगळं ऐकून घे. बघा त्याला संपूर्ण माहिती हा कशासाठी आला, कारण आल्याला त्याने सांगितलंय की रुक्मिणी द्वष्ट्वा माया, म्हणजे रुक्मिणीने मला पाठवलेलं आहे. तरी देखील कुठेही घाई न करता ह्या थकल्या भागलेल्या जीवाला अतिथी देवो मोह म्हणून त्याची शुश्रूषा करण्यामध्ये श्रीकृष्ण रममाण झालेला दिसतो. ज्या क्षणाला ब्राह्मण अधीर होतो आणि म्हणतो की रुक्मिणी मला कन्यावत आहे, मी लहानपणापासून तिचं संगोपन केलेलं आहे कृष्णा, तिचं दुःख मला बघवत नाही रे. त्या क्षणी त्या भक्ताचं ते प्रेम बघून तो म्हणतो असू दे, सांग मला. त्याची शुश्रूषाही झालेली आहे, त्याच्या भक्तीचा मानही ठेवलेला आहे. आणि मग तो ब्राह्मण ते पत्र देतो. नंतर हा ब्राह्मण स्वतः रुक्मिणीचं वर्णन करतो की रुक्मिणीची परिस्थिती सध्या कशी आहे. हे सगळं ऐकत असताना श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती कुठेही कसलाही भाव उमटत नाही. आणि त्यामुळे अर्थातच थोडंसं डोकं गरम असलेला बलराम दादा नेहमीप्रमाणे चिडतो. श्रीकृष्ण तेव्हा मात्र हसतो आणि बलरामाला ही हसण्याची प्रचंड चीड आहे. आपण वारंवार कृष्ण चारित्र्यामध्ये बघतो की ज्या ज्या वेळेला कृष्ण हसतात त्या त्या क्षणाला बलराम रागाने पेटून उठलेला शेषावतार आहे तो, लक्षात ठेवा.
त्याचा एक फणा जरी आपडला गेला तरी सर्व विश्व हादरून टाकेल एवढी शक्ती त्याच्यामध्ये. आणि जेव्हा हा बलराम ह्या श्रीकृष्णावर क्रुद्ध होतो त्याच क्षणाला हा कृष्ण त्याला सांगतो की हे बंधू, ह्या माझ्या विरहिणीची विरहावस्था एवढ्या अत्युच्च पदाला पोचलेली आहे की ती आता नष्ट झालेली आहे. कारण ती विरहावस्था माझ्या हृदयामध्ये स्पर्श करून, हृदयामध्ये प्रवेश करून पूर्णत्वाने तिने माझ्या हृदयाकाशाला व्यापून टाकलेला. म्हणजे तिचा विरह आणि माझा विरह आता वेगळा उरलाच नाही. त्यामुळे ज्या क्षणाला तिचा विरह आणि माझा विरह एकरूप झाला त्या क्षणी तिची वेदना आणि माझी वेदना एकरूप झाली. जेव्हा वेदना एकरूप आहे त्या क्षणाला मी तिची सांत्वना कशी करणार आणि तिच्या सांत्वनावर मी विचार तरी कुठला करणार. बलराम हसतोय, म्हणतो की तुझी लीला अजब असते, तुझी क्रीडा ही अजब असते. त्या क्षणाला बलराम हसतो. तर कृष्ण विचारतो की माझ्यावर प्रेम करणारी स्त्री एवढी दुःखात असताना तिच्यावर प्रेम करणारा मी आता हे दुःखात आहे हे तुला कळल्यानंतर तू मोठा भाऊ असूनही हसलास, हे कसं बरं माझ्या लाडक्या राजा. तेव्हा बलराम म्हणतो की हे अनंता, मला पुढे करून तुला जे जे काही करायचं असेल ते तू जरूर कर, पण तू किती नाटकी आहेस हे जेवढं मी जगाला ओरडून उच्चारवाने सांगू शकेन तेवढं सांगण्याची तुझी सुद्धा क्षमता नाही. किती सुंदर नात आहे बघा. अनंत मुखांचा शेषनाग बोलतोय की तू खरा कसा आहेस हे फक्त मी सांगू शकतो, की तू स्वतः सुद्धा सांगू शकत नाही. त्या क्षणाला कृष्ण विचारतात की मी कसा आहे. त्या बलरामाने दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. त्या क्षणाला बलराम उत्तरतो की तू माझा धाकटा भाऊ आहेस. बघा वाक्य किती सोपं आहे. तू माझा धाकटा भाऊ आहेस, तू माझा धाकटा भाऊ आहेस, तू माझा धाकटा भाऊ आहेस. 3 वेळा बलराम फक्त हे एकच वाक्य उच्चार, तू माझा धाकटा भाऊ आहेस, तू माझा धाकटा भाऊ आहेस, तू माझा धाकटा भाऊ आहेस. श्रीकृष्ण म्हणतो हे त्रिवार सत्य आहे ज्येष्ठ बंधू. बलराम म्हणतो आणि हे सत्य आहे हे तुझ्या तोंडून ऐकावं हीच माझी इच्छा आहे. हा लक्षामध्ये. त्याच क्षणाला बलराम म्हणतो ह्याचं भान ठेव श्रीकृष्णा आणि सत्वर लाग तयारीला रुक्मिणी हरणाच्या. बघा इथे कर्मबद्धतेने दोघंही किती लिप्त झालेले आहेत बघा. पूर्णपणे कर्माने दोघंही बद्ध आहे. आपली प्रत्येक कृती सर्व जनांच्या समोर घडणार आहे. हे मला आदर्शवतच वागलं पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम रामापेक्षाही अत्यंत कठोर व्रत आहे, लक्षात ठेवा. परत रुक्मिणी हरणाला हे श्रीकृष्ण महाराज एकटेच निघतात. बलरामाचा संताप परत होतो की मी एवढा भाऊ इथे असताना हा गेलाच कसा एकटा. काळजी वाटलेली आहे भावाला की मला लहानसा भाऊ गेलेला आहे. भीष्मक राजाकडे फार मोठं सैन्य आहे, चेदी नरेशाकडे फार मोठं सैन्य आहे, सगळे राजे त्यांच्या बाजूला आहेत. ह्या क्षणी माझा बंधू काय करेल. बलराम सर्व यदुवंशाला घेऊन निघतो. बघा कृष्ण भगवान पोचलेले आहेत, रुक्मिणी हरण करून परत येतात आणि मग अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांना यादवांची सेना भेटते. भेटल्यानंतर रुक्मिणी आणि श्रीकृष्ण पहिल्यांदा बलरामाचा पदस्पर्श करतात. अगदी 4 चौघा आपण जसे कोणी लग्न करू मोठ्या भावाचा आणि बहिणीचा नमस्कार करू, मनात नसलं तरी करू, पण इथे मात्र पूर्णपणे मनाने त्याला नमस्कार केलेला आहे. आणि बलराम आशीर्वाद किती सुंदर देतो बघा. बलराम श्रीकृष्णाला आशीर्वाद देत नाही तर बलराम रुक्मिणीचं अवघ्राण करतो. म्हणजे रुक्मिणीच्या मस्तकाचं चुंबन घेतो आणि सांगतो की हे मम कन्ये. ती कन्या आहे, धाकट्या भावाची बायको ही कन्या मानलेली आहे धर्मानुसार. लक्षात ठेवा की हे कन्ये, तू एका मातुल कुलाकडून ह्या यदुकुलाकडे आज जो प्रवास करतेस तो प्रवास आणि त्या प्रवासाची परिपूर्तता ही पूर्णपणे सौभाग्यदायी असते. लक्षात ठेवा. आपल्याला म्हणलं की हा काय एवढा मोठा आशीर्वाद आहे. प्रत्येक आईवडील म्हणतात सौभाग्यवती भाऊ. तसा आशीर्वाद नाही आहे. काय सांगितलं जात आहे, तुझा हा जो प्रवास आहे तुझ्या आईकडून, तुझ्या मातुल कुलाकडून, तुझ्या आई वडिलांकडून, तुझ्या ह्या सासरी, तुझ्या नवऱ्याच्या घरी, तुझ्या पतीच्या घरी, तुझ्या प्रेम निधनाच्या घरी हा सौभाग्यदायी असो. सौभाग्यवान हो आशीर्वाद नाही, सौभाग्यदायी असो. मी तुझी प्रत्येक कर्म जे आहे ते कर्म इतरांचं सौभाग्य बनव. मला वाटतं प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला जर हा आशीर्वाद दिला सासरी जाताना की बाई ग तू नुसती सौभाग्यवती बनू नकोस, तू सौभाग्यदायी हो. मग तिच्या सासू असताना काय माझं दुर्भाग्य आलं आणि सून घरात आली असं वाटायची वेळ येणार नाही. हे कर्म ह्या रुक्मिणीच्या वचनामध्ये, या बलरामाने दिलेल्या आशीर्वादामध्ये हे महान कर्म लपलेलं आहे
की एका सुंदर स्त्रीचं, एका सुंदर मनाच्या स्त्रीचं, एका अत्यंत पतिव्रता स्त्रीचं कार्य हे सौभाग्यदायीच असलं पाहिजे. इथेही तो कर्माशी बंध आहे बघा. कर्माशी बंध असलेल्या श्रीकृष्ण पत्नीला श्रीकृष्णाचा थोरला बंधू आशीर्वाद देतोय तो तिच्या विहित कर्माबद्दल. आणि हा रास परत श्रीकृष्ण कसा खेळतो बघा इकडे, की ज्या क्षणी रुक्मिणीला आशीर्वाद दिला जातो श्रीकृष्ण विचारतो की हे बंधू, तू ह्याच क्षणापासून पक्षपाती झालास की तू रुक्मिणीला आशीर्वाद देतोस आणि मला आशीर्वाद का नाही म्हणून. तर त्याच क्षणाला बलराम परत एकदा हसतो. हे हास्य हे सर्वात मोठी विचित्र गोष्ट आहे महाभारतामध्ये, या कृष्णायनामध्ये. इथे श्रीकृष्ण भगवान नाना रुक्मिणी माता विचारते की हे भगवान, हे दात का हसले. रुक्मिणी बलरामाला विचारत नाही आहे, रुक्मिणी श्रीकृष्ण विचारते दात, मोठा दीर हा सासऱ्यासारखा आहे, वडिलांसारखा आहे, हे का हसले. तर श्रीकृष्णाने तिला उत्तर दिलं ते पण सुंदर आहे. तुला आशीर्वाद द्यावा लागला कारण त्यांनी तुला मला दिलं म्हणून. हा लक्षामध्ये रुक्मिणी जी श्रीकृष्णाला प्राप्त झाली तर श्रीकृष्ण म्हणतोय की माझ्या ज्येष्ठ बंधूच्या आशीर्वादानेच तुम्हाला प्राप्त झालीस म्हणून मला वेगळ्या आशीर्वादाची आवश्यकताच नाही. बघा इकडे श्रीकृष्ण परत आपल्या कर्मबंधनाने लिप्त आहे, पूर्णपणे बांधला गेलेला आहे आणि त्याने घट्ट स्वतःला बांधून ठेवलेला आहे. कुठेही माझा अहंकार नाही, मी बलरामाला निर्माण करणार आहे हाही भाव नाही, मी त्याचं छोट्या भावाचं नातं स्वीकारलं, मी ते पार पाडलं. हाच शेषनाग जेव्हा लक्ष्मण रूपाने अवतरला होता तेव्हा लहान भावाची भूमिका त्यानेही सुंदर रीतीने केली आणि ह्याने मोठ्या भावाची सुंदर रीतीने केली. त्यानंतर श्रीकृष्ण चारित्र्यामध्ये मागे आपण बघितले आणखीन एक सुंदर घटना घडली की ज्या क्षणाला उग्रसेन महाराजांच्या राज्यामध्ये जाऊन कंसाचा वध केला जातो त्या क्षणीची आपण कुब्जेची गोष्ट बघितली, त्यामधला भक्तिरास आपण बघितला. पण त्याबरोबर तिकडे स्पष्टपणे जाणवतो तो श्रीकृष्णाचा कर्बरास. ह्या कुब्जेने काय मागितलं आपण विसरलोच नाही का. बरेचसे जण मी इथे एक दिवस बोलायचं दुसऱ्या दिवशी विसरून जायचं. कुब्जेने ज्या क्षणी पाय पकडले अशी सुंदर झाले बरोबर. मग कुब्जेने काय मागितलं, परत मला पहिल्यासारखं कर. का पर हा की मला आता हे देहभान आलंय ते नको, मी हे सगळ्यातून मला लांबच राहू दे परमेश्वरा, मी जशी आहे अष्टवक्रात तशीच राहू दे. इथे श्रीकृष्णाचा सुंदर पदन्यास झालेला आहे कर्मरासाचा. कर्मन्यासाचा कर्मरासाचा सुंदर खेळ म्हणजे कुब्जेचे चरित्र लक्षात. आपलं मन असंच अष्टवक्र असतं, कुरूप असतं, नाना पोचे आपण त्याला पाडलेले असतात. ज्या क्षणी आपण एखादा नवीन उपदेश ऐकतो तो उपदेश आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्या उपदेशानंतर आपलं चारित्र्य थोडं चांगलं झालं, आपल्या अंगामध्ये काही चांगले गुण आले की लगेच आपलं पहिलं भान सुटतं आणि मग मी माझ्या प्रयत्नांपासून लांब जातो. माझं वजन वाढलेलं असतं, पोट सुटलेलं असतं, मग मी एक 20-25 दिवस डायटिंग करतो, व्यायाम करतो, सगळं करतो. ज्या क्षणी परत वजन थोडं कमी झालं लोक म्हणाले काय राव आता बारीक झालं बरं का. दुसऱ्या दिवसापासून मी आश्रम बघतो, अरे वा छान, लगेच माझा व्यायाम सुटतो, परत मी खाजडी सुरुवात करतो, मी परत त्याच मूळ स्थितीला येतो. ही लहानसहान गोष्ट आहे बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणार आहे. मी दररोज सकाळी 7 वाजता उठून 5 वाजता उठून 7 वाजता उपासनेला बसणार. पहिल्या दिवशी 5 वाजता उठू, दुसऱ्या दिवशी 5:15, तिसऱ्या दिवशी 5:30, चौथ्या दिवशी 7लाच उठतो. नाही बाबा आपल्याला जमत नाही, मलाही जमत नाही. झालं, मला त्याचा 2 दिवस आनंद मिळाला पण परत मी बहकलो. आणि म्हणून जो खरा भक्त आहे तो काय म्हणतो की देवा मला नकोच आहे. मग हे कसं, तर इकडेच कृष्णाने जो मोठा उपदेश केला की कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. उपासना करा, उपासनेच्या लगेच फळाची अपेक्षा धरू नका. कुब्जेला भक्तीचं जे फळ मिळालं ते तिने नाकारलं, लक्षात ठेवा. तिने फक्त भक्तीचं विहित कर्म केलं, त्याच्यानंतर आलेलं फळ जर माझ्या कर्माच्या आड येत असेल तर ते नाकारण्याची तयारी असली पाहिजे. हे श्रीकृष्णाच्या ह्या पहिल्या पद्धतीने असं लक्षात येतं की जेव्हा मी दररोज बघतो बाबा, आपण एखादं साधं झाड आहे, कुंडीमध्ये एक झाड लावलं साधं, दररोज आपण बघू त्याच्याकडे किती वाढलं बघू. पण ते जर आपण मुळासकट दररोज उपटून काढलेलं बघितलं, अरे इतकं वाढलं, काय होईल, झाड कधीच वाढणार नाही. मी व्यायाम करत होती, मी दररोज वाढले की नाही. मग 8व्या दिवशी मला फ्रस्ट्रेशन, काय उपयोग झाला, जाऊ दे. बाकीची मंडळी मला हसतात, मला इंग्रजी बोलता येतं, मग मी इंग्रजी बोलायचा सराव करतो, मग मला लाज वाटते, बाकी लोक मला हसतील.
हसतील म्हणून मी इंग्रजी बोलतच नाही. मला आयुष्यभर कधी इंग्रजी बोलता नाही. इंग्रजी, कानडी, गुजराती जे काय असेल, जो मोडकं तोडकं का होईना त्या फळाची अपेक्षा न करता बोलतो, की तो ह्याचा विचार करत नाही की मला लोक काय म्हणतील. पण मला ही भाषा शिकायची म्हणून जो प्रयत्न करतो त्याला ती भाषा सहजपणे येते. आणि जो त्या फळाची अपेक्षा करतो की लोकांनी इंग्रजी बोलल्यावर चांगलं म्हणावं, त्याला खरं जे फळ आहे ते कधीच प्राप्त होत नाही. म्हणून इकडे कुब्जेने बाहेरच्या जगाला ते सौंदर्य वाटेल ते नाकारलं. मला नको आहे ते परमेश्वरा. बाहेरचं जग मला काय म्हणेल ह्याचा विचार सोडून द्यायला पाहिजे. मला माझा परमेश्वर काय म्हणेल, माझ्या अंतरंग अंतस्थ परमेश्वर काय म्हणेल ह्याचा जो विचार करतो त्याला आंतरिक सौंदर्य प्राप्त होतं. आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका, तर फक्त कर्म करीत जा. हा जो महत्त्वाचा उपदेश गीतेमध्ये स्पष्टपणे भगवंताने सांगितला तो पहिल्यांदा अत्यंत सूक्ष्मपणे आणि तरी तेवढ्याच महानतेने प्रगटला तो ह्या कुब्जेच्या गोष्टीमध्ये. त्या कुब्जेने बाह्य सौंदर्य नाकारलं. लोक मला काय म्हणतील, मी किती सुंदर दिसायचा विचार करतील हे मला नको परमेश्वरा. मला तू काय म्हणशील हवं आहे. मला तुझी वृत्ती हवी आहे, मला तुझी इच्छा हवी आहे, मला तुझी कामना हवी. साईबाबांनी आयुष्यामध्ये हेच सांगावं, क्रोधावे तरी मजवरीच क्रोधावे, कामावे तरी मजवरीच कामावे. पण नाही, आम्ही आमच्या कर्माचा न्यास सोडतच नाही. कैवाने 1000 वेळा सांगितलं की तुम्ही आपापसात भांडणं करू नका, आपापसामध्ये निंदा नालसी करू नका. माझ्या हृदयाला भोकं पडतं. पण तरी कोणीही ऐकलं नाही. प्रत्येक जणाने आपलं विहित कर्म ज्या प्रकारे करायचं त्या प्रकारे चालूच ठेवलं. बाबांनी प्रत्येक वेळी सांगितलं माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे, पण तुम्ही घ्यायला येतं ते लहानशा कटोऱ्या घेऊन, मोठं मागायला काही येत नाही. हे स्पष्ट त्या परब्रह्माने सांगून सुद्धा फक्त असे मोजकेच भक्त निघाले की ज्यांनी बाबांच्याकडून जे योग्य, जे उचित, जे अत्यंत समयाच्याही पलीकडे उचित आहे, समय उचित नाही आहे ते, तर कालातीत उचित जे आहे तेच मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच भक्तांचं अवगाहन आपण करत असतो. साई सच्चरित्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतो तो हा कर्मन्यास साईबाबांनी दाखवलेला. साईबाबांनी एका ठिकाणी शिडी लावली, एका घरावर चढले, दुसऱ्या वेळेला परत शिडी लावली, परत उतरले. बरोबरच्या माणसाने ह्याला 2 रुपये द्या. का तर मला कोणाचंही काम फुकट घ्यायचं. आम्ही कसं म्हणतो, आम्ही बाबा कोणाचं काही फुकट घेत नाही, आम्ही लगेच परतफेड करतो. हे बोललं की तुम्ही संपलात. लक्षात काय जरूर आहे तुम्हाला लोकांना सांगायची. तुम्हाला कोणी विचारायला आलं होतं तुम्ही कसे आहात ते. पु ल देशपांडे एक छान लेख लिहिलेला आहे की मी करणारा मनुष्य कसा छळत असतो भेटल्यानंतर. पण तो वाचून सुद्धा आमच्या लोकांत फरक पडेल की मी बऱ्याच वेळा मी करत असतो. हे थांबायला पाहिजे. आणि जर हे सगळं थांबलं नाही तर माझं कर्म हे परिपूर्णतेने होणार नाही आहे. कारण शेवटी फक्त मी करत राहील तेव्हा माझं कार्यक्षेत्र, माझं अनुभव क्षेत्र हे अत्यंत संकुचित राहणार आहे. किंवा साधं एखाद्या माणसाने म्हटलं की मी माझ्या घरातच बसून शिकेन, मी शाळेमध्ये जाणार नाही. माझे वडील खूप श्रीमंत आहेत, ते प्रत्येक शिक्षकाला घरी बोलू शकतात आणि मला शिकवू शकतात. सांगा मला हा मुलगा किंवा ही मुलगी ह्याची परिपूर्णतेने शिकू शकेल का. नाही, कोणी दुर्दैवाने असं करायला तर गोष्ट वेगळी, अपंग आहे काय त्या कारणाने तर पूर्णपणे अविवादी गोष्ट आहे. पण समजा असं एखाद्या मुलाला ठरलं की मी घरी बसून सगळं शिकेल, मी घराच्या बाहेर पाऊलच टाकणार नाही, तर मला खात्री आहे की कोणी काहीही शिकू शकणार नाही. म्हणजे तो स्वतःच्या कर्माला चुकला. जर मला शिकायचं आहे तर मला माझ्या घरात गादीवर बसून शिकता येणारच नाही. मला शाळेत जायला पाहिजे, मुलांच्या बरोबर भांडायला पाहिजे, मुलांच्या बरोबर खेळायला पाहिजे, मला थोडीशी स्पर्धावृत्ती पण पाहिजे. पण हे सगळं मला जेव्हा कधी जमेल, जेव्हा मी माझ्या मीपणातून बाहेर पडेन तेव्हा. आणि जेव्हा मी माझ्या मीपणाच्या बुरख्यामध्ये असतो त्या क्षणाला समजायचं की माझ्याकडून घडणारं प्रत्येक कर्म हे अपूर्ण आहे. कारण ह्या क्षणी फक्त माझी जी शक्ती आहे तीच वापरतो. ज्या क्षणी माझा मीपणा संपतो त्या क्षणी मला प्राप्त होते ती परमेश्वराची शक्ती. आपण शाळेमध्ये एक प्रयोग शिकलेला असतो सगळेजण, ज्याने मराठी शिकले त्यांना हे शब्द कळतील की एका बाजूला संपृक्त द्रावण असतं, दुसऱ्या बाजूला कमी संपृक्त द्रावण असतं आणि मध्ये एक पातळ पडदा असतो की जो एकीकडून दुसरीकडे प्रवाहाला अलाउड करू शकतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये असते, एका बाजूला कॉन्सन्ट्रेटेड, एका बाजूला सेमी कॉन्सन्ट्रेटेड फ्लुइड. मग प्रवाह पुढे सुरू होतो तर कॉन्सन्ट्रेटेडकडून कमी कॉन्सन्ट्रेटेडकडे. पण ज्या क्षणी दोन्ही समसमान होतात त्या क्षणी प्रवाह थांबतो. ज्या क्षणी मी म्हणतो की मला सगळं कळतं, मी बरोबर आहे, मी म्हणतो, मी करतो, त्या क्षणी समजायचं की तुमचं द्रावण आता परमेश्वराने थांबवलं, परमेश्वराकडचा प्रवाह तुमच्याकडे यायचं थांबलं. तुम्ही आता तुमच्या परीने कॉन्सन्ट्रेटेड झालात. तो किती घनदाट असला तरी देखील, कारण इथे द्रावण बिघडलं नाही तर तुमचं द्रावण बिघडलं, म्हणून ती सेमी परमिएबल मेम्ब्रेन बदलली.
तर मधला जो पडदा आहे त्याची सगळी भोका आता बंद झाली. आता माझ्याकडे येणारा मार्ग बंद झाला. आणि हा कर्माचा जो रास आहे, जेव्हा मी म्हणतो की माझी शक्ती कमी पडते, ती शक्ती कमी पडते, मला परमेश्वराकडून ती मिळवता येते. पण जर परमेश्वराकडून ती मला मिळवायची असेल तर परमेश्वराची माझ्यामध्ये काही असता कामा नये. किंवा माझ्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जर काही पडदा आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी एखादं भोग असलं पाहिजे. आणि ते भोग फक्त मी माझ्या भक्तीने पाळू शकतो. जोपर्यंत अहंकाराचा हा दाट पडदा माझ्या आड उभा आहे, याचा अर्थ तो पडदा परमेश्वराने निर्माण केला नाही तर मी निर्माण केला. आणि अहंकार फक्त परमेश्वराशी नाही, सद्गुरूंशी नाही, तर मी इतरांशी वागताना सुद्धा जर तो आड केला नाही, बाजूला केला नाही, तर लक्षात ठेवायचं आहे की शेवटी परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात बसलेला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हेच नानाविध प्रकारांनी गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मी कोण आहे. मी शेवटी सर्व भूतांच्या हृदयामकमलामध्ये बसलेला अंतरात्मा. रामदासाने तेच सांगितलं की रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नास. हा अंतरात्मा प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये आहे. म्हणजे हा राम असो की कृष्ण असो, तो प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये. म्हणून स्वामी समर्थांनी अक्कलकोट महाराज जो उपदेश केला, जो आपण मागे बघितला, की पुरी, गिरी आणि गोसाई असे 3 जेव्हा संन्यासी त्यांच्याकडे येतात आणि त्यांची परीक्षा घ्यायला बघतात, तेव्हा त्यांना सगळ्या परीक्षेतून पार पाडल्यानंतर ते शरण येतात की हे सद्गुरू परब्रह्मा, आम्ही चुकलो. त्या स्वामीने त्यांना केलेला उपदेश खरंच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यात बघा. त्या स्वामी त्यांना सांगितलं, हे माझ्या लेकरांना, संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, त्यांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या, भजन पूजन नामस्मरण करीत जा, यदृच्छेने जे मिळेल त्यात संतुष्ट असा. सर्वांभूती एकच आत्मा परमेश्वर आहे, तेव्हा कोणालाही काया वाचा मनाने पीडा करू नका. करता करविता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय करा. ह्याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकृत्य व्हा. आणि ह्यावरून असंच लक्षात येईल की गुरुदत्तांचं चरण सानिध्य पूर्ण झालं की कोणी कितीही दुर्गुणी असला तरी त्याचं पूर्णपणे पापक्षालन झालंच म्हणून समजा. किती सुंदर उपदेश स्वामी समर्थांनी केलेला आहे बघा. प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात धारण करण्यासाठी आहे. आणि हाच न्यास, हाच उपदेश कृष्णाने कर्मासंबंधाने प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर एक आणखीन सुंदर गोष्ट घडते श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये, आणि ती म्हणजे की आपल्याला सगळ्यांना लोककथा माहिती आहे, एकूण गोष्टी, की सुवर्ण तुला सत्यभामा जी आहे ती श्रीकृष्णाचं सारथ्य करत. सत्यभामा ही कोण भानकुदळ बाई नाही आहे, लक्षात ठेवा. ही सत्यमाची भामा आहे. सत्याचं पूर्णपणे रूप म्हणजे सत्यभामा आहे. अशी जी सत्यभामा ही सारथ्य करते आणि तेव्हा तिला प्रेमाने बहाल करतो कृष्ण, तो पारिजात वृक्ष इंद्राकडून आणलेला. सत्यभामेच्या दारामध्ये पारिजात लागतो. श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने दिलेली भेट आहे, तिला लक्षात ठेवा, की आपल्या लाडक्या राणीला तिने अत्यंत प्रेमाने दिलं की तिने अथक माझं सारथ्य केलं या लढाईमध्ये. पण ज्या क्षणाला सत्यभामेला असं वाटतं की माझ्या दारात पारिजात आला, रुक्मिणीच्या दारात नाही, त्याच क्षणी श्रीकृष्ण भगवान परत एकदा हसतात. मग झाड फक्त तिच्या दारात राहतं आणि फुलं मात्र पडतात रुक्मिणीच्या दाराला. मग कळीचे नारद आहेतच आपले बसलेले, एकदा चिपळ्या वाजवत नारायण नारायण. पण हा नारद हा आदी गुरु आहे, लक्षात ठेवा. हा आदी संत आहे, हा आदी भक्त आहे, तो सर्व जगाचं कल्याणच चिंतन. तो इथून सत्यभामेला सांगतो, सत्यभामे अगं मी असं ऐकलं म्हणे तुझ्या दारात पारिजात वृक्ष आहे चक्क. तेव्हा म्हणजे हो ना, माझ्या प्रियपतीने माझ्यावर अनुरक्त होऊन हा वृक्ष मला दिला, चल बाई बघूया. दोघं जातात बघायला. अगं म्हणे फुलं नाही पडलेली दिसत खाली कुठे. सत्यभामा बघते, खरंच फुलं नाही दिसत पुढे. बघते आपल्या सवतीच्या दारामध्ये पडत आहेत. चिडली सत्यभामा लगेच. अहंकार, माझ्या पतीने मला दिलेला, पती फक्त तुझं एकटीच आहे का नाही, 8 जणी आहेत ना, मग आनंदाने नांदा नाही. पण तिकडे आनंदाने नांदायचं नाही, माझ्या दारात वृक्षामध्ये त्याची फुलं फक्त मलाच मिळाली पाहिजे. नाही, त्या क्षणी हे भगवान परमात्म्याला मान्य नाही आहे. मग श्रीकृष्ण भगवान काय करतात, शांतपणे बसलेले आहेत, शांतपणे त्यांना बोलावणं येतं. नारदाकडे सत्यभामा विचारते की नारदा बघणं नेहमी असंच होतं की मी कितीही केलं त्या श्रीकृष्णाचं प्रेम मात्र माझ्या सवतीवरच आहे, असं का बरं. हा प्रश्न खरं म्हणजे सत्यभामेने स्वतःला विचारायला हवा होता की माझ्यात असं काय कमी आहे की जेणेकरून माझा पती रुक्मिणीवर जास्त भाळतो. कारण सौंदर्यामध्ये सत्यभामा रुक्मिणीपेक्षा 1000 पटीने सौंदर्यवती मानली गेली, लक्षात ठेवा. हा फरक लक्षात घ्या. तरी देखील श्रीकृष्णाचं प्रेम मात्र त्या रुक्मिणीवरतीच आहे. आणि त्या क्षणाला नारद तिला म्हणतात, अगं एक उपाय आहे म्हणे, तुझ्या नवऱ्याचं दान एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाला कर की म्हणजे तुझा नवरा तुझ्या कायमचा मुठीत राहील.
अहंकाराने आंधळी झालेली सत्यभामा तयार होते. तर हे दान सोडलं मी माझ्या पतीचं. नारद म्हणतात व्हेरी गुड, छान आहे, चल बाबा माझ्याबरोबर. श्रीकृष्ण भगवान लगेच चला मी आलो तुमच्यावर. सत्यभामा म्हणजे हे काय, यांना कोणी कुठे चालला. नारद म्हणतात अगं तू ह्याचं दान केलंस मला, हा आता माझा झाला, मी म्हणजे ह्याला माझ्याबरोबर यायलाच पाहिजे. ती श्रीकृष्ण म्हणते हे परमात्मा तू आता काहीतरी बघ. अगं तू माझी पत्नी, माझ्या आयुष्यावर तुझा पूर्णपणे अधिकार, तू माझं दान केलंस, आता मी काय बोलणार, दासाला काही बोलण्याची आज्ञाच नाही. आता सत्यभामा घाबरते. मग मात्र पहिला निरोप जातो रुक्मिणीला लक्षात. त्या क्षणाला मात्र आठवण येते ती रुक्मिणीचीच येते की हे रुक्मिणी सत्वर धावतीये, माझा पती. असं वाक्य येत नाहीये. जळगणी सत्यभामेचं वचन आहे की आपला पती. बघा, संकट आल्याबरोबर तो आपला पती झाला, पारिजातकाच्या फुलापर्यंत तो माझा पती. बरोबर, संस्कृतीमध्ये हेच एक सौंदर्य आहे भाषेचं की प्रत्येक जणी प्रत्येक शब्दाची चपखल बसवलेला असतो. की सत्यभामा म्हणजे आपला पती आपल्याला सोडून दूर हिरावून घेतला जात आहे, तू धावते. रुक्मिणी जगन्माऊली आहे, योगमा आहे. ती जाणून सुद्धा काही बोलत नाही. ती असं म्हणत नाही तुझं तू भर आता निस्तर बाई ग नको, मी बघीन माझा नवरा मी परत आणीन, तुझा नवरा जाऊ दे. नाही, ती माऊली धावत येते आणि नारदाचं क्षमा याचना करते. म्हणते नारदा, अरे आम्ही सगळी अवखळ बालक आहोत, आम्ही चुकलो असेल, माझी लाडकी बहीण जरी चुकली असेल, कुठल्याही कारणामुळे चुकली असेल तरी तुला क्षमा कर. माझं सर्व पुण्य मी तिच्या ओटीचं टाकते. बघा तिचं प्रेम किती महान आहे की माझं सगळं पुण्य मी तिच्या ओटीचं टाकते. नारद म्हणतो बरोबर आहे, तुझा स्वार्थ आहे ना, तुझा नवरा परत पाहिजे. आणि म्हणे मग काय, एकदा तू सोडवलंच म्हणे त्याला की मग तुझाच हक्क लागू त्याच्यावरती. नारद परत आग लावायला बसलेले आहेत. सत्यभामेच्या मनात परत शंका हे खरं आहे बाबा, की आता रुक्मिणीने त्याला परत घेतला, आता हा कायमचा रुक्मिणीचाच झाला ना, म्हणजे परत मी मागे पडणार. तेव्हा मग सत्यभामा विचारते की नारदा तू मला उपाय सांग की ह्याच्या बदल्यात मी तुला काय देऊ. बघा, रुक्मिणीला परत बॅक स्टेजला टाकलं त्याने की तू नको आता स्टेजवर येऊ, तू मागेच उभी राहा, मी काय करायचं ते करते. परत तो माझा पती झाला, आपला पती नाही उरला. बघा, हीच मानवाची भावना आहे सत्याची. मानव ज्याला सत्य मानतो आणि सत्य म्हणून जवळ करतो, त्याच्या फायद्याचं असलं तेव्हा ते सत्य, त्याच्या फायद्याचं असलं तेव्हा ते असत्य. हा सत्यभाव म्हणजे मानवी मन आहे, तर रुक्मिणी हे परमेश्वरी मन आहे, लक्षात ठेवा. आणि परमेश्वराचा रास हा दोघांबरोबरही चाललेला असतो. मग सत्यभाव विचारते मी काय करू. नारद म्हणतो अगं ह्याची सुवर्ण तुला कर, आणि त्या सुवर्णामध्ये जर तुम्ही जास्त सोनं घातलं माझ्या पदरामध्ये तर मी ते सोनं घेऊन जाईन बापडा. सत्यभामेला एवढाही विवेक होत नाही की या नारदाला कुठल्याच सोन्याचं काय पडलेलं आहे. त्याला कनक आणि कांता कशाबद्दलही प्रीती नाही. त्याला कुठलं सोनं हवं असेल ह्याचा ते विचार करत नाही. भारंभार तिच्याकडे सोनं असतं, कारण तिच्याकडे कुठला मणी असतो, समंतक मणी असतो. तो मणी तिच्याकडे श्रीकृष्णाने ठेवलेला आहे, जांबुवंताकडून मिळालेला. लक्षात ठेवा, ती जांबुवंतीला बोलावणं पाठवते की जांबुवंतीच्या स्पर्शाशिवाय मात्र तो कामी येणार नाही. मी तिला सांगते की जांबुवंती माझ्याकडे श्रीकृष्णाने दिलेला सेमंतक मणी तुझ्या वडिलांनी दिलेला, तर तो तू जागृत कर. सगळं सोनं बनतं तेवढं घालत जातात, सगळी भांडार रिकामी करतात, पण तरी काहीही होत नाही. श्रीकृष्णाची तुला जड ती जडच राहते. मग शेवटी रुक्मिणीला विनवतं की हे रुक्मिणी आता तुझं सोनं टाक. रुक्मिणी म्हणते की ज्या क्षणी माझा पती माझ्यापासून दूर गेला त्या क्षणी मी निष्कांचन झाले. मी आडीबाजी करत नाही, ती लक्षात ठेवा की बघा आता मला शरण आलीस, आता मी तुला चांगली ठेचते आणि मग मार्गाला आणते. मुळीच नाही. ती माऊली अत्यंत प्रेमाने सांगते मी खरंच ज्या क्षणी माझा पती मला सोडून गेला त्या क्षणी मी निष्कांचन झालो. कारण सत्यभामे कांचन कसं असतं तर सर्वे गुण हा कांचनमाश्रय. आज आपण फार वाईट रीतीने हा शब्द वापरतो की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला सगळ्यात गुणवान म्हटलं पाहिजे. तशा अर्थाने तो शब्द नाही आहे. तर कांचन म्हणजे सोन्यामध्ये जे गुणधर्म आहेत, 52 प्रकारचे गुणधर्म मानले जातात प्रत्येक पदार्थाचे. प्रत्येक पदार्थामध्ये जास्तीत जास्त 51 गुणधर्म असतात. सोना हा फक्त एकच धातू असतो की ज्यामध्ये 52च्या 52 गुणधर्म आहेत. भाव हा एक गुणधर्म मानलेला आहे. एखादी गोष्ट नसणं हा त्या गोष्टीचा गुणधर्म मानला जातो. लक्षात ठेवा, अभाव हा एक गुणधर्म आहे आणि तो सुद्धा सोन्यामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण गुणधर्म त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला सर्व गुण हा. आणि ज्या क्षणी माझा पती मला सोडून गेला त्या क्षणी माझे सर्व गुणही मला सोडून गेले आणि मी खऱ्या अर्थाने निष्कांचन झाले. माझा मार्ग काय? मार्ग म्हणे एकच सत्यभामे. आपण त्या महन माऊली, महन मंगला, मधुरा, महन मधुरा राधेची उपासना करू की ती एकमेव शक्ती आहे जी आल्हादिनी आहे माझ्या परमेश्वराची. ती रुक्मिणीला मत्सर नाही दिसत.
रुक्मिणी अत्यंत प्रेमाने अवगाहन करते, अत्यंत प्रेमाने आदर सत्कार करते की राधे आता तूच ये ग, तुझ्या एवढं माझ्या पतीवर प्रेम करणारं दुसरं कोणी असू शकत नाही. किती मोठ्या मनाची माऊली आहे बघा, किती आपल्या पतीवर असलेल्या दुसऱ्या स्त्रीचं प्रेम अत्यंत प्रेमाने मान्य करण्याची शुद्धता तिला माहिती आहे म्हणून. आणि हे प्रेम विखारी नाहीये, विकारी नाहीये, विषारी नाहीये, ते सात्विक प्रेम तिने मान्य केलेलं आहे, डोक्यावर उचलून धरलेलं आहे. आणि रुक्मिणी अवगाहन करते राधेचं. आणि मग राधा येते. राधा कशी आहे तर राधा निष्कांचन आहे. त्या श्लोकामध्ये पहिलं वर्णन निष्कांचन आहेच आहे. ती निष्कांचना राधा, तिच्या अंगावर कुठेही सोन्याचा लवलेश नाही आणि एक वस्त्र आहे, योगिनी आहे. फक्त तिने रुद्राक्ष धारण केलेलं आहे आणि केसांमध्ये मोरपीस धारण केलं. असं एवढंच सगळं साहित्य हातामध्ये वीणा घेतलेली राधा येते. आणि नारद तिला विचारतो, अरे बापरे, ही काय घालणार माझ्या पदरामध्ये, म्हणे हे मोरपीस, त्यामुळे एवढ्या मोठ्या सोन्याचे काही झालं, हिने कसं होणार. नारद इकडे चिडवत चालले सत्यभामेला, म्हणजे तिला ते जास्तीत जास्त स्वतःच्या खोट्या स्वरूपाची जाणीव करून देतात. आणि मग राधा म्हणते, राधा ह्यावेळेस प्रार्थना करते त्या श्रीकृष्णाची की तू कोणाचा दास कधीच होऊ शकत नाहीस, पण केवळ तुझ्या पत्नीने केलेलं कर्म स्वीकारण्यासाठी तू दास होऊन दासाचं कर्म प्राप्त झालेलं आहेस. पण तरीही तू माझा भगवंतच आहेस, कारण मी ह्या दासाची सुद्धा दास आहे. सत्यभामा असं म्हणत नाही की मी श्रीकृष्णाची दासी झाले, श्रीकृष्ण तुमचा दास झालाय, मग नारदा मी तुला तुमच्याबरोबर येते, पुढे बोलली का नाही. पण राधेने मात्र स्पष्ट काय सांगितलं की श्रीकृष्णा तू जर त्यांचा दास झाला असलं, मी तुझीच दासी आहे, मी त्यांची दासानुदासी झाले, मी त्यांच्याबरोबर तुझ्याबरोबर येणारच. जी गोष्ट सत्यभामेला सुचली नाही, सत्यमाची भामा असून सुद्धा त्या राधेच्या प्रेम प्युअर भक्तीला कळलेली आहे. मग राधेला नारद म्हणतो, अगं वेळ नको दौडू, तुला काय घालायचं ते घाल. राधा म्हणजे माझ्याकडे फक्त एक तुळशीपत्र आहे. ते तुळशीपत्र कसं आहे बघा, जे राधेचं तुळशीपत्राचं वर्णन खूप सुंदर आहे. राधा संपूर्ण दिवस काही खात नाही किंवा पित नाही, फक्त तुळशीच्या पानावर जर दवबिंदू पडलेला असेल तसं एकच दवबिंदू पडलेलं तुळशीचं पान भक्षण करून राधा राहत असते. आणि ते पान जे माझ्याकडे आहे ते पान ती अर्पण करायला तयार झालेले आहे. म्हणजे आजच्या दिवसाला बाकी काहीही नाही. आणि ते पान ती ज्या क्षणी तागडीमध्ये घालते त्याच क्षणाला श्रीकृष्णाची तुला ठाटकन वर जात, किती जड झाला बघा. हे खरं कांचन आहे, कारण सर्व गुण त्या तुळशीपत्रामध्ये, म्हणजे त्या तिच्या कांचन हृदय असलेल्या. म्हणून बघा आपण नेहमी काय म्हणतो हिरण्यगर्भ, आपण परमेश्वर स्वरूपाला काय म्हणतो हिरण्यगर्भ, सोन्याचं अंड म्हणतो. ते सोनं म्हणजे खरोखरच सोन्याचं अंड नव्हे, तर ते सोनं म्हणजे सर्व गुण धारण करणारी चित्तवृत्ती. ती सर्व गुण धारण करणारी चित्तवृत्ती ज्या राधेकडे आहे त्या राधेचं हे तुलसीपत्र आणि तिचा शुद्ध भक्तिभाव आहे, लक्षात ठेवा. आणि त्या क्षणी श्रीकृष्णाची तुला होते, ज्या क्षणी तुला होते त्या क्षणी कृष्ण टुणटुणी मारून बाहेर जाऊन म्हणतात, आता मी सुटलो ना देवा. नारद नमस्कार करताना म्हणतात श्रीकृष्णाला की हे भगवंता, तुझ्या लीलेसाठी मला हे काय काय आचरावं लागतं, पण तरी मी तुला सांगतो की मला ह्यात आनंद आहे. त्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ते करण्यामध्ये मला सुखच आहे परमेश्वर. पण ह्या तुझ्या लीलांमधून, ह्या तुझ्या क्रीडांमधून जे जे मूळ जगाला मिळायला पाहिजे ते मिळण्यासाठी तू माझ्याकडून अवश्य काय पाहिजे ते करून घे. तर श्रीकृष्ण नारदाला म्हणतात की हे नारदा, तुझ्या वीणेचा ध्वनी ऐकणं हे माझ्या सर्व भक्तांच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय असेल, लक्षात. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत नारदाच्या वीणेचा ध्वनी आपण ऐकत नाही तोपर्यंत आपली बुद्धी जागृत होणार नाही भगवंताच्या खऱ्याखुऱ्या भक्तीसाठी. ह्याचा अर्थ असा नव्हे की भगवंतांचे चरण नंतर आधी भगवंतांच्या चरणापेक्षा नारदाची वीणा श्रेष्ठ नव्हे. नारदाच्या वीणेचं नाव आहे ब्रह्मवीणा. ह्या ब्रह्मवीणेचा झंकार जेव्हा मी ऐकतो त्या क्षणाला माझ्या मनामध्ये असलेली असत्याची आस दूर होते. आणि जेव्हा असत्याची आस दूर होते तेव्हाच मी नारदाची वीणा नीटपणाने ऐकू शकतो आणि मगच मला परमेश्वराची भक्ती पूर्णपणे प्राप्त होऊ शकते. इकडेही श्रीकृष्णाने आपल्या कर्माचा न्यास सोडलेला नाही. ज्या कर्मासाठी मी आलो, कुठल्या कर्मासाठी मी आलो तर धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे परित्राणाय साधूना विनाशायाची दुष्कृता. हे जे धर्म संस्थापनाचं कार्य आहे ते धर्म संस्थापनाचं कार्य हा इथेही विसरलेलं नाही आहे. हे कार्य तो त्या क्षणाला दाखवून देतोय सत्यभामेच्या रूपाने की काय धर्म असायला हवा भक्ताला. नारदाला सांगताना, नारदाला आपला वर देताना सुद्धा सर्व भक्तांसाठी तो धर्माची स्थापना करतोय की जो कोणी नारदाची ब्रह्मवीणा ऐकेल त्यालाच माझी खरीखुरी प्राप्ती होईल म्हणून.
ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. मग तो युद्धामध्ये उभा असो, जरासंधाशी युद्ध करत असो, द्रौपदीच्या नातवाला जिवंत करत असो, गोपिकांबरोबर खेळत असो, कुठल्याही क्षणाला कृष्णाने आपल्या कर्मन्यासाचं ध्यान आणि भान कधीही सोडलेलं नाही. आणि म्हणूनच गीतेला कर्मोपदेश मानलं. गीतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश काय की कर्म करीत जा, पण कर्माच्या फळाची अपेक्षा धरू नका. आपण म्हणजे कसं काय शक्य आहे? खरंच शक्य आहे. आणि मनोमन तुम्हाला सांगतो की ज्या क्षणी आपण संसारात राहून सुद्धा कर्माच्या फळाची अपेक्षा त्यागतो, त्या क्षणाला लक्षात ठेवा परमेश्वर आपल्याला अनंत पटीने फळ देतो. जेव्हा मी फलाची अपेक्षा धरतो त्या क्षणी मग मी जेवढे प्रयत्न करीन तेवढंच की त्यापेक्षा कमीच फळ मला प्राप्त होतं, ते माझी स्वतःची शक्ती मला देत असते. पण ज्या क्षणी मी परमेश्वराला सांगतो की परमेश्वरा, जे जे काही मी कर्म करतोय ते अवघे तुझेच आहे, तुझ्यासाठीच आहे, त्याचं फळ तू देशील तेच मला आवडेल. मजला आवडू अथवा नावडू, तू जे इच्छिसी तेची घडो, हेची मागता नाव घडो जीभ माय. लक्षात ठेवण्याची गोष्टी ते महत्वाची आहे की वर्तमान काळामध्ये आपण जगत असतो. आपण जे कर्म आज करतो त्याचं फळ कधी मिळणार आहे? भविष्य काळामध्ये. डिझायर, कर्मफळ म्हणजे डिझायर, आणि डिझायर ही कायम भविष्य काळामध्येच असते. आणि मी कायम वर्तमान काळामध्ये जगत असतो. आणि वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कधीच एकमेकाला मिळत नाही. आणि माझ्या डिझायर्स कधीच फुलफिल होत नाहीत. माझ्या कर्माचं मला फळ कधीही प्राप्त होत नाही. मग त्या कर्माचं फळ मला कधीच प्राप्त होणार नाहीये, तर त्याची मी अपेक्षा ठेवूच कशाला? ज्या क्षणी मी कर्माची अपेक्षा सोडली, ज्या क्षणी मी कर्माची अपेक्षा सोडली त्या क्षणी माझं कर्म आणि कर्मफळ दोन्ही वर्तमान काळात आलं. मला माझ्या कर्मांचं फळ कधी मिळत नाही, कर्मांचं फळ मी भविष्यकाळामध्ये बघत असतो. म्हणून इंग्रजीमध्ये पण एक छान वाक्य आहे की बिकमिंग पेक्षा बीइंग हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. की आय वॉन्ट टू बिकम ब्रेव्ह नाही, आय एम ब्रेव्ह. ही महत्वाची गोष्ट आहे. मी उद्या हुशार होणार आहे नाही, मी आज हुशार आहे. मी उद्या शुद्ध होणार नाही, मी आज शुद्ध आहे. बीइंग म्हणजे वर्तमान काळ. जेव्हा मी वर्तमान काळामध्ये कर्माची अपेक्षा सोडतो त्या क्षणी माझं कर्माचं फळ आपोआप भविष्यकाळातून वर्तमान काळात आपोआप येतं आणि मला सर्वश्रेष्ठ फळ मिळतं. आणि हाच उपदेश परमेश्वराने गीतेमध्ये आपल्या प्रत्येकासाठी केलाय की वेड्यासारखं उद्याकडे नजर लावून बसू नका. आज जे आहे ते परमेश्वराच्या भक्तीने परिपूर्ण होऊन उपभोगा. परमेश्वराच्यावर सर्व भार टाकून, सर्व विश्वास टाकून आपलं विहित कर्म जे आहे ते पूर्णत्वाने करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला फळाची भीक मागण्याची जरूर पडणार नाही. हा कर्मन्यास श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये जागोजागी जगला आणि जगून आपल्या सर्वांना दाखवूया. ज्ञानरास असो, भक्तिरास असो, ह्याच्या पुढे जो आपण बघणार आहोत तो कालरास असो, प्रत्येक रासाचं बेसिस जे मूळ तत्व आहे ते कर्मरास आहे. लक्षात ठेवायचं की पहिलं कर्मच कधी उत्पन्न झालं? जेव्हा परमेश्वराची लीला सुरू झाली तेव्हा. जेव्हा परमेश्वराची लीला सुरू झालेली तेव्हा काहीच नव्हतं, त्यामुळे कर्मही नव्हतं. ज्या क्षणी सगळं लय पाहिजे तेव्हाच कर्म संपलेलं असेल. ह्याचा अर्थच काय की ज्या क्षणी विश्व उत्पन्न झालं, विश्व नाश पावेपर्यंत कर्माचा न्यास चालूच राहणार आहे. मग ते ज्ञान असो, भक्ती असो, अहंकार असो, हे कर्मच आहे. म्हणून कर्मरास हा श्रीकृष्णाने स्वतःच सांगितल्याप्रमाणे सर्व रासांचा पहिला पदन्यास आहे. प्रत्येक रासाचा पहिला पदन्यास हा कर्मरास मानला जातो. ही महत्वाची गोष्ट. म्हणून आज आपलं लक्ष देईल की आज आपण बोलताना वारंवार आधीच्या रेफरन्सेसकडे परत परत वळतो आणि पुढे जेव्हा आपण बोलू त्या प्रत्येक आपण कर्मरासाची नितांत आठवण ठेवणार आहोत. तर असा ह्या कर्मरास खेळणाऱ्या श्रीकृष्णाला आज आपण शरण जाऊया आणि श्रीकृष्णाचं अवगाहन करूया. ओम श्री कर्मश्रेष्ठाय वासुदेवाय नमो नमः. ओम श्री कर्मश्रेष्ठाय वासुदेवाय नमो नमः. आणि आपण हा श्लोक 9 वेळा म्हणणार आहोत. आपण हा मंत्र 9 वेळा म्हणणार आहोत. तर आपले रास 9 आहेत. त्याचप्रमाणे कर्म, विविध कर्म ही 9 प्रकारची मानली गेली आहेत. म्हणून ही 9 प्रकारची कर्म कुठे आपण नंतर पुढच्या वेळेस बघू. ओम श्री कर्मश्रेष्ठाय वासुदेवाय नमो नमः.